नमस्कार. अक्षरधूंच्या या साहित्य सफरीवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणेच आजही ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा. कथेचं नाव आहे धोतर. तुम्ही जर पाचोडे गावात जाऊन कोणालाही विचारलं की सावळाजीचं घर कुठं आहे, तर लोक सहज म्हणतील, कोंढा म्हातारीचा सावळा होय. किंवा तुम्ही जर म्हणाला की गोधड्या शिवणाऱ्या कोंडाजीचं घर कुठं आहे, तर लोक सांगतील, सावळ्या म्हाताऱ्याची कोंडाबाई होय, ती काय महादेवापासून खालच्या अंगाला घर आहे त्यांचं. अशी यांची जोडी नात्यांच्या बंधानं बांधलेली आणि मायेच्या प्रेमाच्या विणीनं घट्ट विणलेली. इतकी घट्ट की या दोघांनी एकत्रित संसाराची 50 वर्ष आणि वयाची जवळजवळ 70 ओलांडली होती. काळाच्या ठोसा ठोकरा खाऊनही ही दोघं हिमतीनं उभी होती. गावातले सगळेजण कोंढाबाईला कोंढाई म्हणायचे. लग्नानंतरच्या पहिल्याच वर्षात कोंढाईनं एका मुलीला जन्म दिला. घरात लक्ष्मी आली म्हणून सर्वांनी आनंद साजरा केला. पुढं 2 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, पण त्यानंतर कोंढाईला दुसरं मूल झालं नाही. देवधर्म, देवऋषी, दवाखाना, करता येईल तेवढं सगळं करून झालं, पण उपयोग नाही. गावात कुजबूज वाढली. सावळाच्या जिवलग मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी निर्वाणीचा उपाय काढला. दुसरं लग्न करून टाक. काहीतरी प्रत्युत्तर द्यायचं म्हणून सावळा म्हणाला, इथं शेरडं सांभाळून पोट भरणारा मी, 2-2 बायका कुठून सांभाळू. 1-2 तर त्यावरही तोडगा काढला. अरे दुसरीला 1-2 पोरं झाली की हिला द्यायची माहेरी घालून. त्यावर सावळा म्हणाला, आणि तिनंच मला घरातनं हाकलून दिलं म्हणजे. आईबाप म्हणायला एक पोरगी आहे, बाद झाली. सल्लागार कोपऱ्यापर्यंत हात जोडून प्रणाम करून गप्प झाले. पण एक नवीनच संकट उभं राहिलं. स्वतः कोंडाईनंच लकडा लावला, दुसरं लग्न करा म्हणून. घरीदारी येता जाता लोकांचं बोलून घेणं सोसवत नव्हतं तिला. एक दिवस तर ठरवूनच तिनं सावळाला शेळ्या चारायला जाऊ दिलं नाही. तुम्ही दुसरं लग्न करा, तिला मी बहिणीसारखी सांभाळीन म्हणून दिवसभर भांडत राहिली. सावळा काही ऐकत नाहीसं पाहून तिनं ठेवणीतलं शब्दाचं हत्यार काढलं. हे बघा, तुम्हाला जर दुसरं लग्न करायचं जमत नसेल तर ईक द्या आणून मला. मी मेल्यावर तरी करचालच का नाही दुसरं लग्न. यावर सावळ्यानं कोंढाईला एक सनसनीत चापट मारली आणि म्हणाला, मी आणि तू, आपण कुणाच्या बाचं खात नाही. कुणाला काय बोंबलायचं असेल ते बोंबलू दे. आणि आजपासून या उमऱ्याच्या आत लग्नाचा विषय निघाला नाही पाहिजे. आईला ही 2-2 लेकरं सांभाळता नको झाले आणि दुसरे लग्न करा, अजून पोरं करा, कशाला पाहिजे. दोन्ही गुडघ्यांवर हनवटी ठेवून रडत बसलेल्या कोंडाईनं टक्कन सावळाकडं पाहिलं. सावळा किंचित हसला आणि म्हणाला, एक आपली सुरकी आणि तिच्यावनं बारकी तू. गावाचं ऐकून नाही ती याड घेऊन बसलाय. कोंडाईच्या डोळ्यातलं पाणी कुठचं कुठं पळून गेलं. त्या दिवसापासनं दुसऱ्या लग्नाचा विषय बंद झाला. पुढंही आयुष्यात बरीच आव्हानं संकट आली, पण दोघांनी मिळून प्रत्येक संकटाचा सामना केला आणि स्वतःचा संसार फुलवत ठेवला. 2 खोल्यांचं कौलारू घर आणि त्यापुढचं अंगण हाच त्यांचा राजवाडा होता. सावळा रोज शेळ्या चारायला जायचा आणि कोंढाई पण दुसऱ्यांच्या शेतात जाऊन कामं करायची. सकाळी महादेवाला पाणी घालायला जाणं, दिवसभर शेळ्या चारणं आणि संध्याकाळी मित्रांबरोबर पारावर गप्पा मारत बसणं हा सावळाचा नित्याचा नियम. दोघंही कष्ट करायचे, त्यामुळे घरात कसलीच कमतरता नव्हती. पुढे सुरेखाचं लग्न झालं. एकुलत्या एका मुलीच्या लग्नात सावळानं काहीही कमी पडू दिलं नाही. अगदी थाटात लग्न लावलं. मुलगी नांदायला गेली त्या रात्री सावळा आणि कोंडाई हमसून रडले. त्यांच्या आयुष्याची पाटी जणू कोरी करकरीत झाली होती. त्यानंतर वर्षभराचे सणवार आणि लेकीची बाळंतपणं सावळा आणि कोंडाईनं व्यवस्थित पार पाडली. कुठे काही कमी पडू दिलं नाही. पुढे लेकीचं कुटुंब दूर कर्नाटकात स्थलांतरित झालं. तसं त्यांचं येणं जाणंही कमी झालं. पण जीवन कुणासाठीही थांबणार नव्हतं. ते अखंड चालूच होतं. कोंडाईला वयोमानानं लोकांच्या शेतातलं काम होईनासं झालं. तेव्हा ती कुणाच्या गोधड्या शिवून दे, जात्यावर डाळ करून दे, लोकांची धान्य वाळव, अशी कामं करू लागली. असा प्रवास करत करत त्या दोघांनी वयाची 70 ओलांडली. नऊवारी लुगड्याचा काष्टा,
कपाळावर ठसठशीत लाल कुंकाचा टिळा लावलेली कोंडाई आणि पांढऱ्या शुभ्र धोत्रावर पैरण, डोक्यावर फेटा असा सावळा. ही जोडी बघितली की गावातील लोक म्हणायचे, अक्षी इटुबा रकमाय आहे ती बघा ही. वयाच्या 70 पार सावळालाही शेळ्या राखणं होत नाही. कमी कमी करत आता 2च शेळ्या उरल्या. त्या अंगणातल्या लिंबाच्या झाडाला बांधलेल्या असतात. कोंडाई त्यांच्यासाठी गवत काडी आणते आणि जमलंच तर सावळा तिथल्या तिथं शेळ्या चारतो. संसाराची सगळी जबाबदारी कोंडाईवर येऊन पडली होती. वर्षातून एकदा त्यांची मुलगी यायची. आईवडिलांना काही हवं नको ते बघायची. पण तिच्याही जबाबदाऱ्या होत्या. तिची मुलं मोठी होत होती. म्हातारपणात कोंडाईला किती कष्ट पडतात म्हणून सावळाचा जीव तुटायचा. ती जेव्हा बाहेर कामाला जायची तेव्हा सावळा घरातील झाडलोट करणं, चुलीजवळ सरपण आणून ठेवणं, लसूण सोलून ठेवणं अशी कामं करायचा. पूर्वी रानोमाळ हिंडणाऱ्या सावळाचे पाय कोंडाई रात्री दाबून द्यायची. आता दिवसभर लोकांची सारवणं करून धान्य वाळवून थकलेली कोंडाई जेव्हा झोपेत विवळत राहते तेव्हा तिचे पाय दाबायला सावळाला कमीपणा वाटायचा नाही. कामाला गेल्यावर कुणी काही घासभर खायला दिलं तर कोंडाई सावळासाठी घरी घेऊन यायची. दिवस मावळायला म्हाताऱ्याला चहा लागतो म्हणून वेळेवर घरी पोचायची तिची लगबग असायची. आता सावळा फक्त सकाळीच घराबाहेर पडायचा. महादेवाला पाणी घालून पारावर मित्रांशी गप्पा गोष्टी करून घरी यायचा. संध्याकाळी मात्र लहान मुलासारखा चुलीजवळ बसून कोंडाईची दिवसभरात घडलेली हकीकत ऐकत राहायचा. कोंडाईला या वयात किती कष्ट पडतात म्हणून सावळाला वाईट वाटायचं. त्याच्या मनातलं हेरून कोंडाई म्हणायची, माणसं चोऱ्यामाऱ्या करून पोटं भरतात, मग आपल्याला कष्ट करून पोट भरायला कशाला लाज वाटाय पाहिजे. उन्हाळ्याचे 4 महिने कोंडाईला भरपूर काम मिळायचं. या दिवसात लोकांच्या गोधड्या शिवायच्या असायच्या, जात्यावर डाळी करायच्या असायच्या, वाळवणं, सारवणं, जत्रखेत्रमुळं अशी कामं मिळायची. पण मग 8 महिने तंगी चालायची. ते दिवस हिवाळ्याचे होते. कामं कमी असल्यामुळे पैशांची भारीच अडचण झाली होती. त्यात डोक्यावर दुकानदाराची उधारी. दिवसभर गावात हिंडलं तरी काम मिळत नव्हतं. घरातलं तेलमीठ भागवता भागवता कोंडाईची दमछाक होत होती आणि तिची अवस्था बघून सावळा कासावीस होत होता. त्या दिवशी सकाळी सावळा अंघोळ करून आला. भिंतीजवळ 2 पायांवर बसून राहिला. कोंडाईनं शेळीच्या दुधाचा गरम गरम चहा पितळीत ओतला आणि पुढे वाकून पितळी सावळासमोर सारली. सावळानं पितळी जवळ ओढून घेतली. एक बोट चहात बुडवून इकडे तिकडे चहाचं शिंपण केलं आणि सुर्र करत चहा पिऊ लागला. परातीतल्या भाकरीवर थप थप थोपटत कोंडाई म्हणाली, देवाला पाणी घालून येताना चहाची बुक्की आणा दुकानातनं. 2 पायांवर बसलेल्या त्याच अवस्थेत खाली मान घालून जमीन टोकरत सावळा म्हणाला, आज नाही जात पाणी घालायला. चुलीला जाळ फुकता फुकता फुकारी तशीच हातात ठेवून कोंडाईनं टपकन वर बघितलं. ती म्हणणार होती की रोज जाताना आज काय झालं, पण ती ओशाळली आणि जराशा मवाळ आवाजात म्हणाली, बरं राहू द्या, हाय आजच्यापुरती बुक्की. त्याचं असं झालं होतं, आदल्या दिवशीच सावळाचं धोतर 2 जाग्यांवर दंड घालूनही फाटून आता ते नेसता येणार नाही असं झालं. लगेच धोतर आणणं तर अवघड होतं. तेव्हा सावळानंच म्हातारीचं दुधी रंगाचं लुगडं मागून घेतलं होतं आणि तेच आज धोतरासारखं नेसला होता म्हणून बाहेर जायची लाज वाटत होती. कोंडाई धीर देत म्हणाली, एवढा आठवडा काढा कसा तरी, मोरच्या आठवड्यात घेऊ धोतर. पुढचा आठवडा आला तसाच गेला. 1-2 किरकोळ कामं मिळाली. तो पैसा तेलमिठात खर्च झाला. एक दिवशी तर संध्याकाळी सुताराचा अंबादास हाका मारत आला. हा अंबादास म्हणजे सावळाजीचा जिवलग मित्र. आला तसा सरळ घरात. त्याला बघून सावळाजी कोपऱ्यात सरकले आणि त्याचा चहा गप्पा टप्पा होईपर्यंत तसेच भेदरलेल्या कोकरासारखे कोपऱ्यात मुरून बसले. त्या दिवशी पण तेच साडीचं धोतर त्यांच्या अंगावर होतं. दुसऱ्या दिवशी कोंडाईला भुईमुग लावायचं काम मिळालं होतं. आता काहीही झालं तरी एवढ्या 2 दिवसात धोतर घ्यायचंच. पैशाचं जुळलं तर बघू, नाहीतर सरळ कानातली फुलं तालुक्याला जाऊन सराफाकडं घाण ठेवायची. अशा विचारांच्या तंद्रीत ती घरी आली.
हातपाय धुवून चूल पेटवली. सावळाजी पडवीतल्या कोपऱ्यात ठेवलेल्या 2 गाठोड्यांकडे हात करत म्हणाला, मुंबईकरनीनं ठेवल्या ती गटोळी. 2 लेपाटी शिवायच्या ती लहान लेकराची. कोंडाईच्या चेहऱ्यावर टवटवी आल्यासारखी झाली. ती म्हणाली, बरं झालं बाया, हाताला काम नसलं की याड लागल्यासारखं होतंय नुसतं. कोंडाई स्वयंपाकाला लागली आणि सावळाजी उठून गाठोड्यांपाशी जाऊन बसला. गाठोडी सोडून त्यातील सुती कपडे एका बाजूला काढणे, शर्टांची बटणे कापून काढणे असं त्याचं नेहमीचं काम करू लागला. इतक्यात हाताशी लागलं एक धोतर. फार तर 5-6 वेळा धुतलेलं असेल. एकदा बाहेरच्या उजेडाकडं, एकदा आतल्या अंधुक प्रकाशाकडं धरून पाहिलं. नंतर दोन्ही हात जमिनीवर टेकून उठत कमरेला गुंडाळून पाहिलं. एखाद्या लहान मुलाच्या बाललीला पाहाव्यात तशी कोंडाई सावळाजीकडे बघत होती. रात्री अंथरुणावर पडल्यावर कोंडाईच्या विचारांची चक्र फिरू लागली. तिला वाटलं, धोतर तसंच ठेवावं बाजूला, गोधडीत घातलंय सांगावं आणि 4-8 दिवसांनी काढावं वापरायला. पण एक मन म्हणत होतं, चोरीच झाली ती, कशाला तसं करायचं, त्यात लहान लेकराचे लेपाटे शिवायचे, उगं पाप डोक्यावर. त्यानंतर दुसरं मन म्हणत होतं, त्याला काय होतंय, त्या बदल्यात सोन्याची फुलं वाचतील. त्यापेक्षा विचारावं का सरळ मुंबईकरणीला. पण तिच्याबरं काय घनिष्ठ ओळख नाही. ओळख असायला ती असतीच कुठं इथं. कधीतरी सणवार नाहीतर जत्रा-खेत्राला येते. एरवी मुंबईला असती आणि त्यात तिच्या घरी जायला अर्धा तास, यायला अर्धा तास. धोतर नाही दिलं तर मोकळ्यात पायपीट. आणि वर असं धोतर मागायला लाज पण वाटत होती. या विचारांच्या सांडूनभरणीत रात्री कधीतरी कोंडाईला झोप लागली. दुसऱ्या दिवशी लुगड्याच्या धोतराचाच नंबर होता. सावळाजीला वाटलं, लेपाट्या शिवायच्या आधी एकदा ते धोतर नेसावं. तांबड्या रंगाचा काठ असलेलं धोतर किती साजरं दिसत होतं. पण तशी हिंमत काय झाली नाही. कोंडाईनं सकाळी लगबगीनं सगळी कामं आवरून मुंबईकरणीच्या घराचा रस्ता धरला. पण जसं घर जवळ आलं तसं कोंडाईला पायात पाय अडखळतोय असं वाटायला लागलं. विचारावं का नाही, ती बाय काय म्हणल, का जावं इथनंच माघारी. पण आल्यासरशी कमीत कमी केवढाली लेपाटी शिवायच्या ती हे तरी विचारावं म्हणून कोंडाईनं दारात उभी राहून हाक मारली, हाय वय घरात कोण. इतक्यात पदराला हात पुसत मुंबईकरीण बाहेर आली. अगं बाई या की म्हणत कोंडाईला घरात बोलावलं. त्या आईनी महालासारखं घर बघून, घरातली सजावट वस्तू बघून कोंडाई अवाक झाली. काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाली, 2 लेपाटी शिवायच्यात होय. चहाचा कप कोंडाईसमोर ठेवत मुंबईकरीण म्हणाली, हो, बहिणीच्या नातूसाठी शिवायचीत. 4 महिन्यांचा आहे. होतील ना त्यात की अजून लागतील कपडे. कोंडाई कसल्या तरी विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत म्हणाली, चिक्कार होतील तेवढी कापडं. आता धाडस करून बोलायचंच म्हणून कोंडाई म्हणाली, नाही म्हणलं एक धोतर आहे कपड्यात, चांगलंच आहे. आमच्या त्यासनी धोतर नाही, तेव्हा म्हणलं तुम्हाला विचारावं. पाहिजे तर शिवणळीचे 4 पैसे कमी द्या. मनात घोळवलेलं सगळं एका दमात बोलून टाकलं. मुंबईकरीण किंचितशी हसून म्हणाली, ते धोतर होय, यांनी सत्यनारायणाच्या पूजेला नेसलं होतं आणि त्यानंतर 2-3 वेळा असंच राहुलनं, माझ्या मुलानं नेसलं होतं. राहू द्या ते तुम्हाला, विचारायचं काय त्यात. आणि त्यासाठी पैसे कमी करायची काही गरज नाही. आता मात्र कोंडाईच्या काळजाला झालेलं मनामनांचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटायला लागलं. तोंडातून शब्द फुटत नव्हता, कारण गळ्यात आवंडा दाटला होता. तिनं दोन्ही हात जमिनीला टेकवले आणि जोडून तसेच कपाळापर्यंत नेले. दुसऱ्या दिवशी हळदी कुंकाचं बोट लावलेलं धोतर नेसून सावळाजी महादेवाला पाणी घालायला गेला, अगदी फौजदाराच्या ऐटीत. धन्यवाद.